वळूयात पुढच्या बातमीकडे। मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान नव्या चिखलोली स्थानकाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे। या स्थानकामुळे झपाट्याने नागरिकीकरण होणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र हे चिखलोली रेल्वे स्थानक नेमकं कुठे आणि कधी होणार याबाबत मात्र नागरिकांमध्ये संभ्रम आहे। या परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाची स्वतःची जागा नाही, त्यामुळे या रेल्वे स्थानकासाठी लागणारी खासगी जमीन अजूनही संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाहीये। याबाबत स्थानिकांनीच अधिक माहिती दिली। रेल्वे स्थानक झाल्यामुळे चिखलोली गावाची खूप प्रगती होणार, चांगले कॉलेज येणार। इथे 11वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत कॉलेज झाले तर मुलांना खूप लांब जायला लागत असल्यामुळे इंडस्ट्री एरिया चांगली डेव्हलप होणार आहे। प्रत्यक्षात ते काम लवकरात लवकर झालं पाहिजे, त्यासाठीच्या आवश्यकता परवानग्या, निधीची तरतूद या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत। नाहीतर नुसतं भूमिपूजन व्हायचं, कागदावर व्हायचं आणि प्रश्न तसाच राहायचा, निवडणुका संपून जायच्या। आजूबाजूची जी इंडस्ट्री एरिया आहे त्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने स्थानिकांना रोजगार, कामधंद्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील। तसेच शैक्षणिक पात्रता देखील स्थानिक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाढवण्यास प्रोत्साहन होईल। त्यामुळे आज ही खूप आमच्यासाठी स्थानिक लोकांची आणि सर्व ग्रामस्थांची आनंदाची बातमी आहे। यानंतर एक वेगळी बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबामध्ये पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षणाच्या दिवशीच या बिबट्यानं दर्शन दिलं। हा काळा बिबट व्याघ्र प्रकल्पातील नवा आकर्षण ठरलेला आहे। काळा बिबट डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याच्या या दर्शनानं सध्या पर्यटक देखील आनंदी झालेत। तेव्हा ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये हा काळा बिबट्या थेट रस्त्यावरून वावरताना दिसला आणि त्यामुळे पर्यटकांना एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला।